तुमचं जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन झाले. खरंच सगळे नेते मंडळी एकत्र आहेत? खरंच तुम्हाला मदत करणार आहेत का काय अजून कुरघोडी आहे? 100% सगळे नात्यांचं मनोमिलन झालेलं आहे. दोन्ही तिन्ही जे मतदारसंघ आहेत, चारही मतदारसंघ, त्याच्यामध्ये एकामेकाच्या अतिशय चांगला समन्वय साधून उमेदवाऱ्या सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. पवारसाहेब हेच त्यांचे दैवत होते. तसं आमच्यासाठी अजितदादा आणि सुप्रियाताई हेच आमचे दैवत होते. जेजुरीच्या देवस्थान किंवा इतरच्या बाबतीत जे काही टीका करतात त्यांचा तर काहीच संबंध नाही आहे. इथं पैशांनी सगळ्या गोष्टी होत शकत नाहीत. त्यांचे मुद्दे, त्यांच्या अडचणी या पूर्णपणे सोडवल्या जर गेल्या नाहीत तर पुढच्या चर्चा करणं व्यर्थ आहे. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक मतदार हिरीने या भागामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचत आहेत, मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. पुणे जिल्हा परिषदेमधील महत्त्वाचा जिल्हा परिषदेचा गट असलेला पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस हा गट अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण या ठिकाणी सर्वच पक्षाचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेत. काही अपक्ष राहिलेत, काही अनेक जणांना वाटतं की मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे, मला पंचायत समितीत सदस्य व्हायचं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती हा अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा जिल्हा परिषद गट आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी सविस्तर सडेतोड चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले उमेदवार गौरवदादा कोलते आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. गौरवदादा, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजची स्वागत आहे. नमस्कार. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की तुम्ही आज ही जिल्हा परिषदची निवडणूक लढताय, पहिल्यांदाच तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे. काय व्हिजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे? पहिल्यांदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण मला आपल्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली. व्हिजन या मतदारसंघामध्ये मी पूर्वी आपल्या मागं चॅनलला मुलाखत दिली होती, त्यावेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघातला जो आहे तो आहे म्हणजे पुरंदर उपसाचं पाणी. पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळं जी हरित क्रांती या भागामध्ये झालेली आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, नामदार अजितदादा पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे, विजयदादा कोलते, सर्वच तत्कालीन ज्या लोकांनी कष्ट या योजनेसाठी घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये जो काही कालावधी गेला, काही कष्ट जे काही कालावधी गेला, नंतरच या भागामध्ये ही सगळा परिसर सुजलाम सुफलाम होण्याची इथं प्रक्रिया झाली. आणि या योजनेच्या जितके लाभार्थी आहेत ते लाभार्थी आज चांगलं जीवनमान त्यांचं उंचावलेलं आहे, चांगल्या पद्धतीने ते जीवन जगत आहेत. परंतु जी लोक याच्यापासून वंचित राहिलेली आहेत त्या लोकांपर्यंत, त्या शेतकऱ्यांपर्यंत याचा लाभ पोचावा आणि योजनेमधल्या काही तांत्रिक ज्या काही बाबी आहेत, मेंटेनन्स आहे किंवा ते सगळ्या पंप्सचा रेग्युलरमध्ये पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालण्याची जी काही सगळी तिथली यंत्रणा आहे, तिचं चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी तिच्यामध्ये उपाययोजना करण्याची काही गरज आहे. आणि बाकी जो इतर जी गावं आहेत, साधारणतः राजुरी आणि याच्या पुढची सगळी, ती त्याचा समावेश कसा करता येईल. काही तुमच्याही भागातली राजवाडी वगैरे भागातला काही परिसर त्याच्यामध्ये मागं राहिलेला आहे, तो प्रामुख्याने तो प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर ह्याच योजनेचं जे पाणी आहे ते मुळामुठावरनं आपण सगळं वरती पाणी घेतलं जातं. त्या पुण्याच्या किंवा त्या सगळ्या परिसरातला जो काही औद्योगिक भाग आहे त्या औद्योगिक भागामधला सगळा बऱ्यापैकी मैला या पाण्यामध्ये येतो आणि ते पाणी वरती उचललं जाते. त्याच्यामुळं आजूबाजूचा परिसर जिथं जिथं हे पाणी जाते तो बऱ्याच प्रमाणात तो दूषित झाल्यासारखा आहे. जमिनीचा पिकांवरती त्याचा परिणाम होतो, जनावरांच्या आरोग्यावरती आणि पर्यायाने सगळ्या मानवी आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आहे. यावरती एक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्याच्यावरती जो विजेचं जे काही त्याच्यामधलं नियोजन आहे, विजेचं बिल आहे किंवा विजेचा येणारा खर्च आहे, त्याच्यासाठी जर तुम्हाला काही सोलर पंप्स किंवा आता जी काही पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा जे स्रोत आहेत त्याचा वापर करून त्याचं जर वीज बिल कमी करता आलं, प्रामुख्याने हे 2-3 मुद्दे त्याच्यामध्ये
पुरंदर माझा दुसरा प्रश्न असेल की त्याला अनुसरूनच की पुरंदर उपसा योजनेचं जे घाण पाणी वरती येतं आहे, मैलायुक्त पाणी येतं आहे, पूर्वी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असं होतं की दोन्ही कॉर्पोरेशनने म्हणजे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन असेल, पुणे कॉर्पोरेशन असेल, यांनी तो फिल्ट्रेशन प्लॅन्ट फिल्टर करूनच पिण्यायोग्य पाणी करूनच तो वरती आपल्यामध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न करायचा होता. मात्र तसं काय झालं नाही. याबाबत आपण काय करणार? नाही, ह्या गोष्टीचा आग्रह धरणं गरजेचं आहे. कारण मुळात सोडतानाच जर पाणी सोडलं, प्रक्रिया करून जर सोडलं तर सगळंच चांगलं येईल एवढं नाही, पण निदान त्याचा प्रमाण त्याचं 50%च्या खाली किंवा अगदी त्याच्यापेक्षा कमी होऊ शकेल. पुढं येऊ नये शहरामध्ये त्याच्यातमध्ये पाणी सोडलं जातं आहे. त्याच्यामुळं तिथं जरी ते तयार केलं चांगलं, तिथं शुद्धीकरण जरी केलं तरी पुढच्या गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये सुद्धा हीच योजना तिथं करावी लागणार आहे. तिथं मध्ये औद्योगिक काही भाग आहे, हडपसर असेल किंवा ह्या सगळ्या खराडी शहरं इतकी वाढलीत की त्या मांजरी असेल ते कॉर्पोरेशनमध्ये जरी नाही आलं तरी ती मोठी गावं तयार झालेली आहेत. त्या गावांचं सुद्धा पाणी तिथंसुद्धा त्याची शुद्धीकरण, त्याला जलशुद्धीकरणाचे प्रक्रिया तिथं करूनच पाणी सोडलं जावं, या बाबतीत प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. अगदी त्याला अनुसरून दुसरा प्रश्न, आज नोकऱ्या नाहीत, व्यवसाय नाही, मुलांना काय दिशा नाही, काय तुम्ही करणार आहात? शेतीसाठी काय प्रयत्न करणार आहात का? शेतीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही योजना असतील काय राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहात? मी माझ्या जाहीरनाम्यामध्येही त्याचा उल्लेख केलेला आहे. मुळात मी स्वतः कृषी पदवीधर आहे. कृषी उद्योग एक पिसर्व्यामध्येही मी चालवतो, जेजुरी MIDC इथं चालवतो. पुरंदर उपसाचं पाणी आल्यामुळं शेती सक्षम झाली, घरांमध्ये आर्थिक सुबत्ता आली, परंतु मुलांना शिक्षणाचं प्रमाण किंवा जे त्याच्यामध्ये जे स्किल असतं, जे कौशल्य विकास जो व्हायला पाहिजे तो मुलांच्यामध्ये किंवा इथल्या सगळ्या भागातल्या युवकांमध्ये तो कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं युवक फक्त शेतीमध्ये एकदा ऊस गेला किंवा तुमचं काही पीक जर गेलं, फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करतात, राजेवाडी आहे, इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीने फुलांची शेती करतात. ते एकदा गेलं की पैसे खात्रीने हातात येतात. त्याच्यामुळं फार काही वेगळं करण्याची गरज नाही अशी एक मानसिकता तयार झालेली. पण हे लांब फार दीर्घकाळ हे काय टिकणार नाही आहे. या सगळ्याला जोड आपल्याला कृषी उद्योगाची, कृषी प्रक्रियाची द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये पॉली हाऊस असतील, वेगवेगळ्या प्रकारची फुलांची लागवड असेल, काही परदेशी भाज्या त्याच्यामध्ये लागवड केली जाण्याची काही सोय तिथं आहे किंवा त्याचा पर्याय तिथं आहे. कट फ्लॉवर्सचं लागवड करण्याचा पॉली हाऊसमध्ये त्याचा पर्याय तिथं आहे. त्याचा विचार आपण करावा लागणार आहे. आणि जी काही फळं बाग आहे, केळी असतील किंवा तुमचे इतर डाळिंब असतील, सीताफळ अंजीर तर आपली आहेतच आहे, त्याच्यावर प्रक्रिया चालते, केली जाते. पण एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्याची निर्यातक्षम जी काही फळं आहेत, केळी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ह्याची जर लागवड इथं झाली तर त्याचे पॅक हाऊसेस किंवा त्याला लागणारी जे काही कोल्ड स्टोरेज आहेत ते परिसरात उपलब्ध असली पाहिजेत ना. मग अगदी ती मार्केट कमिटीच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, त्याची सोय इथं जर करता आली तर त्या प्रयत्नातनं त्या उद्योगाला एक चांगला आधार मिळू शकेल आणि भविष्यात ही योजना नक्कीच राबवण्याचा माझा संकल्प आहे. त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न की शेतीच्या प्रश्नाचा तुम्ही सांगितलं, पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्यासाठी काय आपल्यामध्ये तरतूद करणार आहात का? पिण्याच्या पाण्याची कशी लोकांना सोय करून देणार? पिण्याच्या पाण्यासाठी इथं जी आपली 16 गावची जी काही आपली योजना होती, ती योजना नाझरे धरणामधनं होती. पारगाव माळशिरस जी योजना आहे ती खरं तर बंद आहे. आपल्याला साधारणतः 3-1 कोटीचं त्याच्यामध्ये बिलाच्या भरलं गेलं नसल्यामुळे ती योजना बंद आहे. ती जर झाली तर नाझरे धरणातनं शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी पावसाच्या नैसर्गिक स्रोतामधनं आलेलं त्याच्यामधनं येऊ शकतं. परंतु नाझरे धरण जरी त्याच्यात कोरडं पडलं तर तिथं त्याची पुढची अडचण होऊ नये म्हणून वीर धरणातनं तिथं जर पाण्याची एक पर्यायी व्यवस्था करता आली शुद्ध पाण्याची, तर खात्रीचं पाणी आपल्याला नाझरे धरणातून या सगळ्या प्रादेशिक नळ योजनेतनं आणि जलजीवन मिशनमधनं जी काही कामं झालेली आहेत ती तिथं त्याच्या माध्यमातून ती घरोघरापर्यंत नळांनी पाणी पोचवण्याची व्यवस्था भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहे, विचार करणार आहे. त्याच्याबद्दल आमदार अजितदादा आणि नेते मंडळींपर्यंत त्याचा
आपण पाठपुरावा करणार आहोत. दुसरा माझा प्रश्न, आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढताय, तुमच्याबरोबरच आज अपक्ष म्हणून एकाने दुसऱ्या पक्षामधून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काय सांगाल नक्की काय झालं तुमच्यामध्ये, कुठं बिनसलं? तर बिनसलं असं म्हणायला आमच्यात तर काहीच बिनसलं नव्हतं. आम्ही सगळे एका मतानेच सगळ्यांचे उमेदवारी अर्ज मागत होतो. मुळात आम्ही सगळे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचं काम करत होतो. दोन पक्ष वेगळे झाले, पर्यायाने इकडं काही नेते मंडळी राहिली, तिकडं काही नेते मंडळी राहिली. परंतु योगायोगाने जो काही अभ्यास नंतर लक्षात आला, दोन्ही नेत्यांची मनोमिलनं झाली किंवा सातत्याने चर्चेमधनं लक्षात आलं की एकत्र व्हायला लागणार आहे, एकत्रित आघाडीतच निवडणुका लढवावं लागणार आहेत आणि त्यासुद्धा एकाच चिन्हावर लढवावं लागणार आहेत. म्हणून पर्यायाने आमचा विचार इथं केला गेला. माझा आणि आपल्या भागाचा जो मतदारसंघ आहे, इथं जे प्राबल्य आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं असल्यामुळं हा गट पूर्णपणे या जिल्हा परिषद जो बेलसर माळशिरस गट हा पवारसाहेबांच्या गटाने किंवा पक्षाने त्याच्यामध्ये उमेदवार द्यावेत असा निर्णय झाला. त्याच्यामुळं हे जे लोक आता आम्ही तर संपर्कात होतो, घड्याळाच्या चिन्हाची प्रचार त्यांनी केले, घड्याळाच्या चिन्ह लावून त्यांनी कार्यक्रम केले आणि स्पर्धा ही खेळाडू वृत्तीने सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं आणि आम्ही नंतरही आम्ही समन्वय झाला. सकाळपर्यंत आमच्या मिटिंग झाल्या की पक्ष निर्णय घेईल, घड्याळावर ठरलं आहे, दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. सकाळपर्यंत सगळेजण जो देतील उमेदवार त्याचं काम करणार ह्या गोष्टीवरती ठाम होते, या गोष्टीची सतत चर्चा करत होते. परंतु 2-2:30 वाजल्यापर्यंत ही सगळी चर्चा असताना अचानक अगदी आपण जे शेवटच्या क्षणामध्ये म्हणतो की फॉर्म त्यांचे AB फॉर्म कुठून त्यांना कसे मिळाले आणि त्यांनी तिथं कसे संपर्क केले या बाबतीत कुणालाच त्यांनी संपर्क किंवा त्याच्यामध्ये कल्पना कुणालाच नव्हती. आणि मग कदाचित ते पूर्वी काही पक्षांमध्ये काम करत होते, तिथले काही फॉर्म त्यांच्याकडे शिल्लक होते का, मग कसे ते झाले काहीच कळायला मार्ग नाही. परंतु अचानक त्यांनी निर्णय बदलला, वेगळ्या पक्षांची त्यांनी विचार केला. खरं तर ही गोष्ट दुःखजनक आहे. ते सगळे जर एकत्र काम करू शकले असते, त्यांना भविष्यामध्ये न्याय देता आला असता. नामदार दादांच्या मार्गदर्शनाखाली खूप संस्था इथं काम करतात, खूप संधी वेगवेगळ्या, जिल्हा नियोजन समिती असते, जिल्हा बँक आहे, साखर कारखाना आहे, मार्केट कमिटी आहे, वेगवेगळ्या संस्थांमध्ये कुठं ना कुठंतरी संधी लागली असती. त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कष्टाचा विचार केला गेला असता आणि त्यांच्या संयमाचाही विचार केला गेला असता, परंतु तो त्यांनी ठेवला नाही. त्याच्यामुळं हे त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. परंतु आता समोरच निवडणुकीत उभे आहेत म्हणल्यावरती त्याचा भविष्यामध्ये जिल्हा परिषद कुणाच्या बाजूने राहणार आहे याचंही लोकांना माहिती आहे की पालकमंत्री दादा आहेत, प्राबल्य दादांचं आहे. त्याच्यामुळं आता त्यांच्याशी 2 हात करावेच लागणार आहेत, कारण त्याला पर्याय नाही काय दुसरा. अगदी तुमचं जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन झाले. खरंच सगळे नेते मंडळी एकत्र आहेत, खरंच तुम्हाला मदत करणार आहेत का, काय अजून कुरघोडी आहे? 100% सगळे ना त्यांचं मनोमिलन झालेलं आहे. तिन्ही जे मतदारसंघ आहेत, 4ही मतदारसंघ, त्याच्यामध्ये एकामेकाच्या अतिशय चांगला समन्वय साधून उमेदवाऱ्या सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. बेलसर माळशिरसमध्ये माझ्या आदरणीय सुदामाप्पा असतील, आदरणीय झेंडेमामा असतील, विजयदादा असतील, सर्वच नेते मंडळींनी समन्वय साधून उमेदवारी माझी देण्याचा आधी निर्णय केला होता. त्या निर्णयावरती ठाम राहत त्यांनी माझी उमेदवारी वरती दिली. खाली निलेश जगताप पंचायत समितीला उमेदवार आहेत, त्यांचा निर्णयसुद्धा सुदामाप्पा बाळासाहेब कामथे आपले मार्केट कमिटीचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत सोमेश्वर सहकारी, त्यांनी त्याच्यामध्ये चांगली भूमिका निभावली. आणि या सगळ्यामध्ये आदरणीय जालिंदर भाऊ कामथे यांचं नाव मला अग्रक्रमाने घ्यावं लागेल. फार आग्रहाची भूमिका आणि फार समन्वयाची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये घेतली. आदरणीय दुर्गाडे सरांनीसुद्धा त्याच्यामध्ये चांगली भूमिका घेतली. आणि मगच माझे उमेदवारी असतील. बाहेर इतर ठिकाणी पुष्कराज जाधव आपले लढत आहेत वीरभिवडीमध्ये, अमित झेंडेंच्या वहिनी आहेत रुपालीताई, त्या लढत आहेत दिवे गाराड्यामध्ये, आणि नीरा कोळविरेमध्ये दुर्गाडे सरांच्या कन्या प्राजक्ताताई लढत आहेत. हा जी निवड आहे ही अतिशय चांगल्या समन्वयातनं झालेली, त्याच्यामुळे मनोमिलन खूप चांगलं झालेलं आहे आणि
100% झालेलं आहे, असं म्हणायला काहीच अगदी अडचण नेत्यांचं झालंय, नेत्यांचं झालं. मनोमिलन झालंय, कार्यकर्त्यांचं खाली झालंय का पण? कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालं आहे, कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्याने आम्ही ज्या दिवशीपासून हे 2 गट वेगळे झाले, खरे हाल कार्यकर्त्याचे झाले. कार्यकर्ते आम्हाला दोघांचे नेते आमचे प्रेम आहे, दोघांच्या नेत्यांचे, दोन्ही नेत्यांचे आमचे आदर आहेत. आदरणीय अजितदादा पवारांच्या बरोबर तरुण पिढी सातत्याने त्यांना बघून वाढलेली आहे. आमच्या बाबतीत आदरणीय विजयदादा असतील, शरदचंद्रजी पवार साहेबांचं त्यांना मानसपुत्र म्हणून इथं ओळखलं जातं आणि त्यांच्या सहवासामध्ये त्यांनी काळ घालवल्यामुळं त्यांना पर्यायच नव्हता किंवा पवारसाहेब हेच त्यांचे दैवत होते. तसं आमच्यासाठी अजितदादा आणि सुप्रियाताई हेच आमचे दैवत होते. वेगळे झाले तर खूप वेदनादायी होतं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही सातत्याने ह्या चर्चा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी व्हायच्या, अरे का झालं, कसं झालं, खरं यायला पाहिजे आणि तो योग इथं आला. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना तर पहिल्यापासून इच्छा होती आणि उलट त्यांच्या इच्छेचं इथं चीज झालं किंवा त्यांची इच्छा इथं पूर्णत्वास आली म्हणून कार्यकर्ते खूप खुश आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे. पुरंदर उपशावरती थेट शरद पवारांच्यावरती टीका केली जाते, अजित पवारांच्यावर टीका केली जाते. आता मध्यंतरी खंडोबा देवस्थानच्यावरती पवारांच्यावरती सुद्धा शरद पवारांच्यावर टीका केली. म्हणजे हा कसं राजकीय दृष्टी तुम्ही याला उत्तर कसं द्याल? उत्तर देण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे चुकीचे आरोप आहेत, ह्याचं मी पूर्णपणे खंडन करतो. जी लोक टीका करतात किंवा ज्या आता खरं ज्येष्ठ मंडळी आहेत ती, मी वयाने लहान आहे, माझा त्यांच्या बोलण्याची कदाचित योग्यता नसेल, पण चुकीची माहिती ज्यावेळी या योजनेचं भूमिपूजन झालं, ज्यावेळी या योजनेचं उद्घाटन झालं, त्यावेळी हे लोक कुठं होते एवढं फक्त मला त्यांनी सांगावं. कारण यांना सगळ्यांना त्या तत्कालीन त्यांच्या कार्यकालामध्ये आदरणीय पवारसाहेबांची, अजितदादांची मदत झालेली आहे, यांना सुप्रियाताईंची मदत झालेली आहे. जे लोक त्यावेळेस ते याच पक्षात काम करत होते आणि आज त्यांनी ती एकदमच त्याच्यामध्ये उलटा भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळं पहिली तर ती चुकीची आहे. जेजुरीच्या देवस्थान किंवा इतरच्या बाबतीत जे काही टीका करतात त्यांचा तर काहीच संबंध नाही आहे इथं. आणि काम इतकं योग्य पद्धतीने चाललेलं आहे, जर त्याच्यात अडचणी असते तर ते काम थांबलं असतं, त्याच्यावरती आंदोलन झाली असती किंवा काहीतरी प्रशासक बसले असते, पण असं कुठंही नाही. त्याच्यामुळं उगाच काहीतरी जनतेच्या दिशाभूल करायची आणि जनतेच्या मनामध्ये काहीतरी भरवायचं अशा हेतूने हे टीका केली जाते. त्याच्यामुळे हे साफ चुकीचं आहे, याचं मी खंडन करतो आणि निषेध करतो. दुसरा मोठा माझा प्रश्न असेल की तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पायाभरणी होते. इथं लोकांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध आहे. तिथं सरकार म्हणतं की आम्हाला इथं विमानतळ इथंच करायचं आहे. तुम्ही समन्वय साधून कशा पद्धतीने लोकांना न्याय मिळवून द्याल? खरं तर हा फार सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला विमानतळाचा आहे. शेतकऱ्यांनी पुरंदर उपसाचा आपण आता उल्लेख करतोय, दुष्काळी असताना जर ह्या योजना आल्या असत्या तर कदाचित शेतकरी तयारही झाले असते. परंतु आज सगळ्यांनी पिकं शेतामध्ये आहेत, सर्वांनी त्याच्यामध्ये उत्पादन घेतलेलं आहे, सर्वांनी त्याच्या उत्पादनातनं चांगले बंगले बांधलेले आहेत, एक चांगलं राहणीमान, एक चांगलं आयुष्य ही लोकं जगत असताना आज जर सगळ्यावरती नांगर फिरवण्याची जर वेळ आली तर साहजिक आहे, ही वेदना होणं साहजिक आहे. त्यांची वस्तुस्थिती आपण समजून घेत नाही. शेवटी आपण म्हणतो ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळं बाहेरचे जे लोक चर्चा करतात की व्हायला पाहिजे, काय अडचणी, मिळतील पैसे, तर ह्या गोष्टी पैशांनी सगळ्या गोष्टी होत शकत नाहीत. त्यांचे मुद्दे, त्यांच्या अडचणी ह्या पूर्णपणे सोडवल्या जर गेल्या नाहीत तर पुढच्या चर्चा करणं व्यर्थ आहे. मी त्याच्याबद्दल इतरही चर्चा केली आणि आधीच त्यांना जर नंतर खूप मोठे विकास होईल आणि तुमचं कल्याण होईल हे सांगण्यापेक्षा त्याच्या आधीच जर तुम्ही काही व्यवस्था केली, लॉजिस्टिक पार्क्स तिथं आले, IT पार्क्स जर आले, हिंजवडीमध्ये जसे आहेत, मगरपट्टामध्ये आहेत, खराणीमध्ये येऊ शकतील ना या भागात. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहाल? शेतकऱ्यांच्या बाजूनीच आम्हाला उभं राहायचं आहे. शेतकऱ्यांचा जोपर्यंत न्याय मिळू शकत नाही तोपर्यंत पुढच्या प्रकल्पांची चर्चा करणं चुकीचं आहे. त्यांना पारदर्शक पद्धतीने सगळ्या गोष्टी जोपर्यंत समजवल्या जात नाहीत तोपर्यंत ते कुठलाही प्रकल्प करणं हे अन्यायकारक आहे आणि चुकीचं आहे. माझा दुसरा प्रश्न की अतिशय शेवटाकडे येतो आहे आपण आता. आपल्या भागामध्ये काही जर असेल तर पुणे असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, की महिलांच्या बाबतीमध्ये अनेक
विचित्र प्रकार घडताना आपण पाहिलेत. महिला आजही त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत. आज तुमचं विजन काय आहे की महिला सुरक्षित असतील, मुली सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांच्या बाबतीत मी आपल्या भागामध्ये कदाचित कमी असतील प्रकार, पण भविष्यात या गोष्टी होऊ नयेत. आपली इथली पोलीस स्टेशन, पोलीस यंत्रणा, इथं असणारी जी काही महिला पथकं आहेत, ही पथकं सक्षम करणं, या पोलीस स्टेशनचं पुन्हा एकदा त्यांना या महिलांच्या बाबतीत जास्त काळजी घेण्यासाठी त्यांना सांगणं आणि सरकारी पातळीवरती ज्या काही उपाययोजना करणं शक्य आहे, महिलांची समुपदेशन केंद्र असतील, महिलांची काही तुमची मनोरंजन केंद्र असतील, महिला अस्मिता भवनं असतील, या सगळ्या गोष्टींची निर्मिती केल्यामुळे महिलासुद्धा सक्षम होऊ शकतील. त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या स्वयंरक्षणाचे जर धडे देता आले, त्याचे ट्रेनिंग देता आले, त्याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करू. आणि महिलांमध्ये मुळातच एक आत्मविश्वास जर बळावला, आपण सक्षम आहोत, स्वावलंबी आहोत, आपण कुठल्याही गोष्टीचा सामना हा चांगल्या पद्धतीने करू शकतो, ह्या गोष्टींचा जर त्याच्यामध्ये समावेश करता आला, त्यांच्यामध्ये समुपदेशन करता आलं आणि आत्मविश्वास जर बळावता आला, तर इथं भविष्यामध्ये कसलेही प्रकार घडणार नाहीत. आणि असे जर कुठले कधी घडले तर मी 24 तास, माझा नंबर सगळ्यांना मी दिलेला आहे, मी जिथं जिथं जातो आहे, सभा घेतो आहे, माझा मोबाईल नंबर 24 तास 365 दिवस महिलांसाठी, तर मी काळ्या रात्रीला मी कधी कुठेही उभं राहणार, हे मला सांगायचं आहे. मलाही 2 मुली आहेत, माझ्याही घरात महिला सक्षमपणे काम करतात. तहसीलदार माझ्या भगिनी आहेत, माझ्या पत्नी चांगल्या पद्धतीने राजकारणात पुढं कार्यरत आहेत. आणि या सगळ्या भावनेतनं महिलांबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्या महिलेला तिचं काम चांगल्या पद्धतीने करता यावं, यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. अगदी शेवटचा प्रश्नाकडे येतो आहे आपण आता. तुम्हाला राजकीय वारसा आहे. तुमचे वडील विजयदादा कोलते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेत उपाध्यक्ष झाले, मध्ये माढामध्ये त्यांना संधी मिळाली, 3 वेळा लाल दिव्याची संधी पुरंदर तालुक्यामध्ये मिळाली. राजकीय वारसा आहे, त्यांनी केलेल्या कामाचा तुम्हाला काही फायदा होऊ शकतो? राजकीय वारसा आहे म्हणायला, राजकीय वारसा आहे, परंतु ती जी जनमानसातली जी पदं असतात, जी निवडणुकीतनं जी पदाधिकारी होण्याची जी संधी असते, ती संधी आदरणीय दादांना मिळाली नाही. 1992 साली जिल्हा परिषदेवरती त्यांची जी निवडणूक झाली, त्यानंतर 92 ते 97 त्या काळानंतर साधारणतः 30 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये लोटलेला आहे. त्याच्यामुळं त्या कालावधीचा विचार करता थेट घराणीशाही मी लगेचच, त्याच्यानंतर त्यांनी चांगले कार्यकर्त्यांना संधी दिली, तिथं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी प्रतिनिधी म्हणून तिथं काम बजावलेलं आहे प्रत्येकाने, म्हणून मला थेट त्या गोष्टीत जोडता येणं शक्य नाही. परंतु दादांनी जे काम केलं, गेले सातत्याने 40-45 वर्ष पवारसाहेबांच्या बरोबर, अजितदादांच्या बरोबर त्यांनी काम करून या भागातल्या रयत शिक्षण संस्थेसारखे असतील, आपली हायस्कूल आपल्या संस्थेची चांगल्या पद्धतीने काम करतात, गुरोळी, पिंपळे या सगळ्या भागामध्ये, त्यांच्या त्या कामाचा फायदा शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरीचा, तिथंही काही विद्यार्थ्यांना फार चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या, या गोष्टींचा फायदा. रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांचे प्रश्न असतील त्या सोडवण्याचं त्यांनी काम केलं. कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या त्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण दौरे, इथल्या शेतकऱ्यांचे सहली त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ इथं आयोजित केले. या सगळ्यातनं एका पद्धतीने काम अप्रत्यक्षपणे चालूच आहे ते, आणि त्याचा फायदा मला मिळणार आहे ना नक्कीच. लोकांनी त्याच्यातनं जी काही पुढची दिशा घेतली आहे ती लोक मला सांगतात. आता मी जेव्हा भेटतो त्यावेळेस माणसं सांगतात, मला नोकरीसाठी निवड मंडळातनं कोलते साहेबांनी मदत केली, आमची बदली काही ठिकाणी शिक्षक सोयीची आमच्या कुटुंबांचा विचार करून केला, आम्ही तुमचं काम करणार आहोत, आम्ही साहेबांचं काम करणार आहोत. या गोष्टींचा नक्कीच फायदा मला मिळणार आहे आणि त्यांच्या पुण्याईवरती चाललेलं आहे आणि नेते मंडळीच्या आशीर्वादावर सगळं चाललेलं आहे. बाकी सगळ्या मुद्द्यांची चर्चा जशी आपण केली, त्यामध्ये 2 आणखी नवीन मुद्दे किंवा 2 एक चांगले संकल्प मला त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. ते म्हणजे महात्मा फुलेंचं जन्मगाव हे खानवडी आहे आणि त्यांची कर्मभूमी कदाचित खानवडी आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेने आता चांगली शाळाही तिथं केलेली आहे, फार चांगल्या दर्जाचं तिथं भविष्यामध्ये काम होणार आहे. त्याच ठिकाणी जसे
इतर ठिकाणी जसे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये झाला किंवा इतर ज्या महापुरुषांचे स्मारक ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमध्ये स्मारक होते, या धर्तीवरती स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी किंवा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं स्मारक, ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्र असतील, लायब्ररी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण संस्था त्याच्यामध्ये असतील, अशा दर्जाचं एक आंतरराष्ट्रीय केंद्र करण्याचा खानवडीच्या भागामध्ये आमचा मानस आहे आणि याच्या संदर्भात मी शासनासमोर पाठपुरावा करणार आहे. आदरणीय दादांना याच्या बाबतीत विनंती करणार आहे. दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने पालखी महामार्ग आहे त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात आता निधी पडलेला आहे आणि तो भाविकांच्या भक्तांसाठी सांप्रदायिकमध्ये भागवत संप्रदायासाठी एक चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे. तशाच पद्धतीने या भागामधल्या पंचक्रोशी असेल, खळद पंचक्रोशी, सासवडची जी कावड आहे, कावडीचे आणि शिवशंभोचे भाविक मोठ्या प्रमाणात या भागात आहेत आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग कावड महामार्ग म्हणून जर या भागाचा विकास करता आला आणि याच्यासाठी जर काही निधी सरकारकडून घेता आला तर एक तो त्या बाबतीत मी प्रयत्नशील राहणार आहे. लाईट जी आहे, MSEBचं जे विद्युत वितरण आहे त्याची राजेवाडी आणि तुमचे नाझरे वगैरे ह्या भागामध्ये जी केंद्र आहेत, या केंद्रामध्ये सातत्याने वीज कमी पडणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे आणि सगळ्या नादुरुस्त होणे याच्या अडचणी आहेत. यासाठी 220 kVचं एक वेगळं सबस्टेशन या परिसरामध्ये करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि राजेवाडी आणि नाझरे हे जे 2 फीडर आहेत हे एकाच आता यंत्रणेतनं चालू असतात, त्याच्यामुळेही त्याच्यामध्ये फार वीज गळती होते आणि फार तांत्रिक दोष होतात. ते जर सेपरेट करता आले तर दोन्ही गोष्टी फार चांगल्या सुरळीत होतील. या 3 मुद्दे प्रामुख्याने करण्याची इथं गरज आहे आणि त्याचा समावेशासाठी नक्की मी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु थेट घराणेशाही याच्यामध्ये माझा दुसरा प्रश्न, आता तुम्ही जे सगळे गावोगावी फिरताय, अनेक महिन्यांपासून तुम्ही लोकांच्या संपर्कात आहात, प्रतिसाद कसा वाटतो? प्रतिसाद हा फार सकारात्मक प्रतिसाद आहे. उमेदवार स्वतः दारापर्यंत येतो आहे हे जेव्हा मतदारांना कळतं आहे किंवा सगळ्या नागरिकांना कळते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यामधले भाव, त्यांच्या डोळ्यामधले भाव हे आपसूक कळतात आणि आपण इतक्या दिवसापर्यंत लोकांमध्येच राहिलेलो आहे सातत्याने. मी जरी थेट राजकारणात कधी नसलो तरी लोकांमध्ये, जनतेमध्ये कायम मिसळण्याची वडिलांची मला शिकवण आहे. त्याच्यामुळं जाईल तिथं महिला आपुलकीने विचारपूस करतात. आपुलकीने विचारपूस म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टींची माहिती घेतात, अगदी उत्सुकतेने विचारतात पुढं काय करणार आहेत, कसं करणार आहेत. तरुण मुलांचा चांगला प्रतिसाद आहे. तरुण मुलांचा मला फार चांगला प्रतिसाद आहे, कारण ह्या भागामध्ये चांगलं संघटन किंवा चांगली विकास कामंसुद्धा याची उणीव आहे. गेल्या 7-8 वर्षामध्ये म्हणावं असं काम या भागामध्ये झालेलं नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय त्यांची तळमळही त्यांची दिसते आणि त्यांचा पाठिंबाही दिसतो. चांगला प्रतिसाद आहे. अगदी शेवटचा प्रश्न, 5 तारखेला निवडणूक, 7 तारखेला निकाल लागणार आहे, गुलाल नक्की कोणाचा असेल? गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसची जर तुम्ही आता मागची जी थीमच बॅकग्राऊंड जर बघितली, गुलाबीच थीम आहे आणि गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहणार आहे इथं. त्याच्यामुळं त्यात कसलीही शंका नाही, कारण खूप साऱ्या अजितदादांनी त्याच्यामध्ये प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली आहे. मला आवर्जून त्यांनी याबाबतीत सूचना दिलेल्या आहेत. सर्व नेते मंडळी यांचं लक्ष आहे बारीकतेने आणि बारकाईने लक्ष आहे आणि जी काही यंत्रणा कामाला लागलेली आहे, आमची जी काही पक्षाची यंत्रणा एकत्रित पद्धती कामाला लागलेली आहे, अशी यंत्रणा दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाही आहे. असं पाठबळ दुसरं कुठल्याही उमेदवाराकडे नाही. या सगळ्याच्या आधारावरती गुलाल हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल हे मला ठामपणे सांगता येऊ शकतं. तर आपण या ठिकाणी पाहिलं की गौरवदादा कोलते हे बेलसर माळशिरस मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी अनेक प्रश्नावरती सडेतोड अशी त्यांनी उत्तरं दिली आहेत. पुरंदर उपसा असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असतील, रोजगारासंदर्भात असेल, शेती संदर्भात असेल, अनेक प्रश्नांवरती त्यांनी सडेतोड अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. 7 तारखेचा गुलालही त्यांनी सांगितलं की हा राष्ट्रवादीचाच असेल.
विजयदादा कोलतेंचा सुद्धा त्यांना पाठिंबा मिळाला आहे, त्यांचे पुत्र आहेत, त्या गोष्टीचाही त्यांना निश्चित फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण येत्या 7 तारखेला नक्की मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकून गुलाल कोणाचा उधळणार आहेत हे नक्की पाहणार आहोत. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.